एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। यामध्ये रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। तर सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मी वैयक्तिक कामासाठी शिंदेंना भेटलो असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकरांनी यावर दिलंय। तर आपण पाहतोय रवींद्र धंगेकर माजी आमदार आहेत काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे। यासह हडपसरचे ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। यासह रमाकांत म्हात्रे काँग्रेसचे नवी मुंबईचे माजी महापौर आहेत, ते सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर जात आहे। तर ठाकरे गटाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने हे सुद्धा शिंदेंकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे। यासोबतच ठाकरे गटाचेच राजापूरचे माजी आमदार गणपत कदम हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे। कोथरूडचे ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे। दरम्यान रवींद्र धंगेकरांनी शिंदेंची भेट घेतली होती, त्यावर शिंदे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। अरे बाबा, ते काय त्यांची कामं घेऊन आले होते। हुसेन दलवाई त्यांचं डेलिगेशन होतं, शिष्टमंडळ होतं आणि ते त्या भेटायला आले होते मला। पक्षप्रवेश सुरू आहे, येत आहेत लोक, त्यांचं मी स्वागत करतो।